ईमेल रायटिंग अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रायटिंग स्किल्स मधलं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ईमेल रायटिंगचे क्वेश्चन्स सांगणार आहे जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे 2024 बोर्डच्या एक्झाम साठी येऊ शकतात. आले जरी नसेल तरी हे 5 प्रॅक्टिस केल्यामुळे एक्झामला येणारे ईमेल तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. मार्क्स जे असतात, जे कंटेंट तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यासाठी 2 मार्क्स असतात. यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट, ईमेलचा जो फॉर्मॅट असतो, जो डायग्राम तुम्हाला तयार करायचा असतो, राईट, सब्जेक्ट अँड त्याच्यानंतर सर्व गोष्टी, त्याच्यासाठी 1 मार्क असतो आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन साठी 1 मार्क, असे 4 मार्क असतात. पहिला जो ईमेल मी तुम्हाला सजेस्ट करेन तो असेल ड्राफ्ट अँड ईमेल इन प्रॉपर फॉर्मॅट टू बी सेंड अ फेमस अँड डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी in order to invite him oblique her for prize distribution program organized by the college authorities and to be held at your junior college campus. तुमच्या कॉलेज मध्ये बक्षीस वितरण समारोह आहे, त्या संदर्भात तुम्हाला एका फेमस पर्सनॅलिटी जो आहे तुमच्या एरियामध्ये, जो की खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, त्यांना इन्व्हाइट करायचं आहे की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या आणि बक्षीस वितरण समारोह आहे, तर तुमच्या हाती सर्व विद्यार्थ्यांना जे की पहिला दुसरा तिसरा आलेत त्यांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम करायचं आहे. राईट, गिव्ह कम्प्लीट प्रोग्राम शेड्यूल अँड डिटेल्स ऑफ द इव्हेंट. आणि हा प्रोग्राम कशाबद्दल झाला होता, कोण कोण फर्स्ट सेकंड थर्ड रँक आलं, काय रेकॉर्ड्स ब्रेक झालेत का, एक्झॅक्ट शेड्यूल कसं असणार आहे, कार्यक्रमामध्ये किती वाजता काय येणार आहेत, प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहेत, एक्झॅक्ट कोणतं कोणतं इव्हेंट असणार आहे, याच्या संदर्भात कम्प्लीट तुम्हाला माहिती लिहायची. ओके, आता कसं माहिती लिहायचं, याचं आन्सर जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये 21 रुपयाचा कोर्सची लिंक दिलेली आहे, तो तुम्ही परचेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीचे आन्सर्स तिथं माहित असतील. ऑलरेडी तुम्हाला जर इंग्लिश मध्ये तुमची कमांड असेल, येत असेल, तर मग एक वेळेस नक्की हा प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर सेकंड मी तुम्हाला सजेस्ट करेन, इमॅजिन यू आर इन चार्ज ऑफ सोशल ऑर्गनायझेशन अँड यू वॉन्ट टू ऑर्गनाइज अ क्लीनलीनेस कॅम्पेन. तुम्ही एका सेवाभावी संघटनेचे एक इन्चार्ज आहात, प्रमुख आहात, जे सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज करता, काइंड ऑफ हेड व्हॉलेंटियर आहात तुम्ही, आणि क्लीनलीनेस कॅम्पेन तुमच्या आसपासच्या एरियामध्ये तुम्हाला साफसफाईचं अभियान राबवायचं आहे. ओके, ऍट रुरल प्लेस, एका ग्रामीण ठिकाणी साफसफाईचं अभियान तुम्हाला ऑर्गनाइज करायचं आहे. ड्राफ्ट अँड ईमेल इन फॉर्मॅट टू सेंड अ कन्सर्न अथॉरिटीज आस्किंग फॉर नेसेसरी परमिशन्स. आता तुम्हाला साफसफाईचं अभियान जरी राबवायचं असेल तर स्थानिक प्रशासन जे असते, नगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे, तर इथं तुम्हाला अगोदर एक परमिशन घ्यावं लागते, त्यांची परवानगी घ्यावं लागते, आणि ते परवानगी घेण्यासाठी तुम्हाला त्यांना एक ईमेल सेंड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा मेन्शन करायचं आहे, गिव्ह ऑल द डिटेल्स स्पेसिफाईंग द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ दिस इव्हेंट. म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमाची व्याप्ती कशी असणार आहे, कोण कोण येणार आहेत या साफसफाईच्या अभियानामध्ये, आणि काय फायदा होणार आहे त्याच्यामुळं, आणि लोकांमध्ये साफसफाईची जनजागृती झाली तर लोकांमध्ये कशा प्रकारचा अवेअरनेस होईल, काय नाही, पूर्ण कम्प्लीट डिटेल्स तुम्हाला त्या ईमेल मध्ये लिहायचे आहेत. ओके, ईमेल कसं लिहिल्या जाते, ऑलरेडी त्या नोट्स मध्ये सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. प्लस तुमच्या पुस्तकातले इच अँड एव्हरी पॅसेज जे आहेत, जे तुमची पुस्तक आहे बोर्डाची, जसं की तुम्ही चेक करू शकता, ही आपली जे बोर्डाचे पुस्तक आहे, तर या बोर्डाच्या पुस्तकातले सर्व जिथं जिथं ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि जिथे जिथे पॅसेज वगैरे आहेत, पोएम्स वगैरे, जसं बघू शकता शी वॉक्स इन ब्युटी, राईट, या प्रत्येक पोएम मध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे, काय नाही, हे पूर्ण गोष्टी तुम्हाला त्या 21 रुपयाच्या नोट्स एक्सप्रेस मध्ये मिळून जातील. कधीही परचेस करा, तुमचा फायदा होईल. नेक्स्ट आहे तिसरा ईमेल, जे की तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, फ्रिक्वेंट केसेस ऑफ थेफ्ट हॅव बीन कॉस्ट फ्राईट इन द माइंड्स ऑफ द पीपल इन युअर लोकॅलिटी. Draft an email in proper format to police department giving all the details and happening to expect an immediate action and permanent solution on this issue. तुमच्या घराच्या आसपासच्या एरियामध्ये चोरीचं सत्र चालू आहे असं ऐकण्यात आलेलं आहे खूप जणांच्या कानातून वगैरे, आणि सॉरी म्हणजे खूप जणांच्या कानाला असं ऐकू आलेलं आहे. ओके, चर्चा असते, अफवा पण असतात, तर त्याच्यामुळे भीतीचं वातावरण तुमच्या आसपासच्या एरियामध्ये आहे. तर याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या एरियातील पोलीस स्टेशनला एक ईमेल लिहा असं सांगण्यात आलेलं आहे.
आणि त्या ईमेल मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि पोलिसांना विनंती करायची की इमिडिएट ऍक्शन घ्या, काही बी करा, त्वरित ह्याच्यावर बंदोबस्त करा आणि काहीतरी एक परमनंट सोल्युशन काढा, कायमस्वरूपी याच्यावर काहीतरी तुम्ही न्यायनिवाडा करा आणि याच्यावर सोल्युशन काढा, म्हणजे जेणेकरून चोरीचे जे सत्र आहे ते थांबलं पाहिजे. राईट, तर तुम्हाला पोलिसांना ईमेल ह्याच्याबद्दल लिहायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला ईमेल येऊ शकतं, राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ न्यूजपेपर. गिव्ह मी जस्ट 1 सेकंड. राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ न्यूजपेपर. झालं का? ओके. राईट अ लेटर टू एडिटर ऑफ न्यूजपेपर मेकिंग द पब्लिक अवेअर ऑफ रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन इन युअर एरिया. Mention to the bad air quality index that appears in the newspaper daily and write about the bad effects of air noise pollution and suggest some measures to curb it. ओके, तुम्हाला एका वृत्तपत्राच्या एडिटरला, जो वृत्तपत्रामध्ये पेपरमध्ये न्यूजपेपर एजन्सीमध्ये काम करत असतो, तर त्याला तुम्हाला एक ईमेल लिहायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आसपासच्या एरियामध्ये वाढतं हवा प्रदूषण आणि वाढतं ध्वनी प्रदूषण, आणि ह्याच्यामुळं तुमच्या आसपासच्या एरियामध्ये जो हवा आहे त्या हवेचं जे स्तर आहे, शुद्धतेचं स्तर किंवा प्रदूषणाचं स्तर, ते एकदम वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं आसपासच्या एरियामध्ये खूप साऱ्या लोकांच्या हेल्थला, आरोग्याला धोका आहे. ओके, आणि समोर काय सांगण्यात आलेलं आहे, राईट अबाउट द बॅड इफेक्ट ऑफ एअर अँड नॉईज पोल्युशन अँड सजेस्ट सम मेजर्स टू कर्ब इट. आणि या एअर पोल्युशनवर कंट्रोल करण्यासाठी, या नॉईज पोल्युशनवर कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाय त्या आर्टिकलमध्ये लिहा, असं तुम्हाला मेल करायचं. म्हणजे तुम्ही एका न्यूजपेपर एडिटरला सांगत आहे की बाबा आपल्या एरियामध्ये हे सगळं प्रॉब्लेम आहे, तर पेपरमध्ये लिहा हे सर्व प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा लोकांना सांगा, जेणेकरून हवा प्रदूषण आणि वायू प्रदूषण जे ध्वनी प्रदूषण जे आहे ते कमी होईल. याचा संबंधी तुम्हाला एक मेल तयार करायचा आहे. नेक्स्ट जो मेल आहे, जो तुम्हाला येऊ शकतो की जनरल सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट्स कमिटी, कॉलेज स्पोर्ट्स कमिटी, your college is preparing to regain the championship title in the state level Subroto Rai School football tournament. Write a letter to Rajput Sports Company, requesting them to supply various materials including kits and equipments. Okay, आता तुम्ही तुमच्या कॉलेजचे जीएस आहात. प्रत्येक कॉलेजमध्ये एक जीएस असतो, इलेक्शन सुद्धा होत असतात, राईट? आणि तुम्ही जे जीएस आहात ते एका कॉलेज स्पोर्ट कमिटीचे जीएस आहात, म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेचे सगळं क्रीडाशी रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला मॅनेज करायची आहे. ओके, आता तुमच्या कॉलेज जे आहे ते एक चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करणार आहे तुमचं कॉलेज, जे की कुठं होणार आहे, स्टेट लेवल चॅम्पियनशिप होणार आहे, सुब्रतो राय स्कूल फुटबॉल टुर्नामेंट. ओके, हा सुब्रतो राय स्कूल फुटबॉल टुर्नामेंट होणार आहे. तर याच्यासाठी, या टुर्नामेंटसाठी तुमच्या कॉलेज तर्फे जे स्टुडंट्स पार्टिसिपेट करणार आहेत त्यांच्यासाठी लागणारं जे क्रीडाचं साहित्य आहे, ते एक सर्वच्या सर्व क्रीडा साहित्य तुम्हाला कुठून मिळणार आहे, राजपूत स्पोर्ट्स कंपनी कडून मिळणार आहे. तर तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायचं की बाबा एवढं क्रीडाचं साहित्य आम्हाला लवकरात लवकर पाठवून द्या, हे किट्स आणि इक्विपमेंट. सर याच्या संबंधात तुम्हाला एक लेटर, ईमेल लिहायचं आहे. कोणाला? राजपूत स्पोर्ट्स कंपनीला. राईट, आय होप हे सगळ्याचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कळाले असतील, कशा प्रकारे ईमेल लिहायचं काय नाही ते. एवढं जरी केलात तर पब्लिक गॅरंटीड आपण चांगल्यातले चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला रिपोर्ट रायटिंग चे कोणते कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. याच्या अगोदर आतापर्यंत 4 गोष्टी आपण डिस्कस केल्या. आपण डिस्कस केलं ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, एसओपी डिस्कस केलं. याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की एक्झॅक्टली जीडी कशा पद्धतीचे असायला पाहिजे, ग्रुप डिस्कशन. आज आपल्याला डिस्कस केलात ईमेल. ह्याच्यानंतर ज्याच्यामध्ये आपण बाकी गोष्टी डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंग्लिश रिलेटेड खूप सारे व्हिडिओज चॅनलवर अपलोड होणार आहेत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.